नमस्कार. प्रेग्नन्सीमध्ये दातांकडे दुर्लक्ष केलं तर मोठी समस्या होऊ शकते. चला तर आज मग जाणून घेऊया प्रेग्नन्सीमध्ये दातांची योग्य काळजी कशी घ्यावी. मला ना हिरड्यांवर सूज आल्यासारखं वाटत आहे आणि असं अन्नदातामध्ये अडकल्यासारखं वाटत आहे मला. ओके. आणि मेन म्हणजे मी 5 मंथ प्रेग्नेंट आहे. तर याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये काय काळजी घ्यायची असते दातांची? आता कसं आहे की प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोन्सचे फार बदल होत असतात. त्यामुळे हॉर्मोन्सचे बदल झाल्यामुळे त्याचा पहिला परिणाम हा आपल्या हिरड्यांवर होतो, हे की महिलांना माहीत नसतं. प्रेग्नन्सीमध्ये कसं आहे, 2 टाईम दाताला ब्रश करणं तर खूप रेग्युलर करावंच लागतं. प्लस तुम्ही जेव्हा प्रेग्नन्सी तुमची कन्सीव्ह होते त्याच्या आधीच मी ॲक्च्युली महिलांना सांगत असते की तुम्ही इथं येऊन दातांचं आरोग्य किंवा तुमचं नॉर्मल डेंटल चेकअप करून घ्या. का तर काही असे प्रोसिजर्स असतात जे की प्रेग्नन्सी दरम्यान आपल्याला करता येत नाहीत. उदाहरणार्थ जसं की आपल्याला अवघड दात असेल किंवा खूप तुमच्या दाताला कीड लागली असेल तर आपल्याला दात काढणं किंवा रूट कॅनल हे खूप काळजीपूर्वक करावं लागतं. का तर पहिली गोष्ट आपल्याला एक्सरे, जो आपण दातांचा एक्सरे घेत असतो, तो एक्सरे घेता येत नाही. का तर तुम्ही प्रेग्नंट आहात. प्रेग्नन्सीमध्ये काय आहे, डेव्हलपिंग फिटस जे असतं, तुमचं बाळ जे असतं त्याच्यावर एक्सरेचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आपण एक्सरे अवॉइड करतो. पण रूट कॅनल अशी ट्रीटमेंट आहे की एक्सरे केल्याशिवाय आम्हाला मधातली कीड साफ झाली की नाही हे कळतच नाही. त्यामुळे रूट कॅनल, दात काढणं हे आपण टाळतो. पण जे नॉर्मल प्रोसेस आहे, जसं काही दात क्लीन करणं, हिरड्यांपासून जे सगळं अन्न वगैरे अडकले ते सगळं साफ करणं, ही प्रोसिजर अत्यंत सेफ मानली जाते. ती तुम्ही प्रेग्नन्सीच्या कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता. तर मॅडम, मी प्रेग्नन्सीमध्ये रेग्युलर क्लिनिंग दातांची केली पाहिजे का? आणि सेकंड क्वेश्चन माझा असा आहे की मी कोणता टूथपेस्ट आणि कोणतं माउथवॉश यूज करू शकते? आणि टूथपेस्ट, तुम्ही कोणतीही टूथपेस्ट ज्याच्यामध्ये फ्लोराईड कंटेंट चांगलं आहे ही यूज करा, असं माझं स्वतःचं मत आहे. माउथवॉशसाठी तुम्ही यूज करू शकता, पण फक्त माउथवॉश कसं तर 1 झाकण माउथवॉश 1 ग्लास पाण्यामध्ये यूज करायचं आणि आठवड्यातून 2दा किंवा 3दाच माउथवॉशचा यूज करायचा. का तर परत प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोन्सची वर खाली झाल्यामुळे हिरड्यांवर सूज येणे, हिरड्यांमध्ये अन्न अडकून बसलेलं ते सगळं माउथवॉशनं क्लीन होतं. त्यामुळे माउथवॉश तर तुम्ही रेग्युलर 2-3 वेळा यूज करू शकता. मॅडम, मला प्रेग्नन्सीचे क्रेविंग्स खूप जास्त होतात मला. तर मी माझ्या डाएटमध्ये काय चेंजेस केले पाहिजे किंवा काय काय म्हणजे खाल्लं पाहिजे किंवा काय अवॉइड केलं पाहिजे जेणेकरून मला केविटी नाही होणार, केविटीज प्रॉब्लेम होणार नाही? क्रेविंग होणं तर खूप साहजिक आहे. प्रत्येक महिलाला क्रेविंग्स होतातच. तुम्ही जे पाहिजे ते खाऊ शकता. फक्त गोड आणि चिकट पदार्थ कमी करा, म्हणजे टाळा. असं नाही की पूर्णच टाळा. खाल्ल्यानंतर ब्रश होणं गरजेचंच आहे. गोड खाल्लं की तुम्ही ब्रश करा. भले तुम्ही दुपारी गोड खाताल, जेवणानंतर ब्रश करा. जास्त करून चॉकलेट्स, स्टिकी फूड्स हे अवॉइड करा. बाकी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये तुमचं बेबी पण हेल्दी राहावं यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्या